नमस्कार. आपल्या सगळ्यांना माहित होतं की नोव्हेंबरमध्ये एसएससीजीडीच्या जागा येणार आहेत. बट त्या आल्या डिसेंबरमध्ये, बरोबर 1 डिसेंबरला, जिथे तुमचा जो वेट आहे, तुमचा इंतजार आपण म्हणूया, जो तिथे थांबला. लगेचच पुढच्या दिवशी आपल्याला वॅकेन्सीज दिसलेल्या आहेत. जाहिरात जरी 1 तारखेला आली असेल तरी आपण व्हिडिओ आज करतोय. असो, बट जरी लेट असेल पण थेट आहोत. तुम्हाला अगदी डिटेलमध्ये आज मी माहिती सांगणार आहे एसएससीजीडी बद्दल. या पूर्ण जाहिरातीबद्दल तुम्हाला सगळे मुद्दे आजच्या आज इथंच्या इथं क्लिअर होणार आहेत. आणि आता हे माझ्या मुलीचा आवाज आहे, असो, चालू ठेवायचं, तिचं चालू राहतं. बघा, इथं सगळ्यात महत्त्वाचं सगळे मुद्दे मी आज इथं घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. तर ज्या महत्त्वाची ज्या पदांसाठी परीक्षा होणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तारखा काय असणार आहेत महत्त्वाच्या या पूर्ण जाहिराती संबंधीच्या, एकूण जागा, पात्रता काय असणार आहे तुमची या परीक्षेसाठी, त्यानंतर परीक्षा पद्धती कशी असेल, त्यानंतर विषय तुमचे कसे असतील, विषयांचं गुण कसे असेल, आणि त्यानंतर शारीरिक चाचणी, आणि त्यानंतर आपल्याला धावणे, हे सगळं तुमचं आपण इथे बघणार आहोत. परीक्षा शुल्क वगैरे सगळं काही डिटेलमध्ये आज इथं आपण बघणार आहोत. सो सुरुवात करूया लगेचच आपल्या आजच्या या व्हिडिओ लेक्चरला, जो की पूर्णतः इन्फॉर्मेटिव्ह राहणार आहे आणि सगळे डाऊट क्लिअर होणार आहेत एसएससीजीडीच्या या वॅकेन्सीचे, 2025-26च्या वॅकेन्सीचे. चला तर सुरुवात करूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथं कोणत्या कोणत्या पदासाठी निघालेली भरती आहे ती समजून घ्या. तर बघा, BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, आसाम रायफल्स, प्रेस्टिजियस, आणि SSF तर जागा थोडा कमी आहेत SSFच्या, पण ठीक आहे, चला असो. तर याच्यामध्ये RPFच्या जागा निघाल्या नाहीत, हे तुम्हाला सगळ्यांना पहिले सांगते. RPFच्या जागा निघाल्या नाहीत आणि या वर्षी निघणार पण नाहीत असं वाटतंय. हा, हे लक्षात घ्या. घोषणेमध्ये आपल्या एका अर्थसंकल्पात होतं की जवळजवळ 75,000 जागा भरणार आहोत, तर 14,000ची ऑलरेडी वॅकन्सी झालेली आहे. बट आता यावर्षी नाही आहेत आणि यावर्षी आता आपल्याला ही पद बघायलाच मिळणार नाही, हे तुम्हाला आधीच सांगते. महत्त्वाच्या तारखा बघा काय असणार आहेत. तर महत्त्वाच्या तारखांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं फॉर्म फिलिंग डेट आहे. सुरुवात जी की 1 डिसेंबरची आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर असणार आहे, लक्षात घ्या, रात्री 11 वाजेपर्यंत. त्यानंतर ऑनलाईन फी भरण्याची शेवटची तारीख 1 जानेवारी असेल 2026. अर्जाची दुरुस्त तुम्ही एडिट करू शकता, पण फुकट करू शकत नाही, 200 रुपये द्यावे लागतात. त्यामुळे चुकू नका बिलकुल. पण तुमचा प्रेफरन्स देताना खूप विचार करून प्रेफरन्स द्या. तुम्ही जो प्रेफरन्स दिला असेल तर त्यानुसारच तुम्हाला तिथे जॉईनिंग करावी लागते, त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. त्यामुळे प्रेफरन्स खूप लक्षपूर्वक द्यायचा, कळलं? तर बघा, इथं तुम्हाला 8 तारखेपर्यंत एडिट करण्याचा ऑप्शन आहे. जानेवारीच्या 8 ते 10 मध्ये तुम्ही करू शकता, विंडो ओपन होते. आणि कालावधी जो आहे परीक्षेचा तो टेंटेटिव्ह आपण म्हणू शकतो की फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये होणार, आणि होतो पण, बरं का. हे आपल्यासारखं इथं महाराष्ट्रासारखं नसतं, ते टाईमावर होतं, बरोबर. कारण की प्रत्येक वर्षी वॅकन्सी काढायची असते आणि त्यांचा हा उद्देश असतो, एक उद्देश असतो की ही वॅकन्सी निघायच्या आधीच्या पोरांचा रिझल्ट लागला पाहिजे. ते कधी कधी पॉसिबल होतं, कधी कधी पॉसिबल होत नाही, बट पूर्ण त्यांचे प्रयत्न असतात, बट कधी कधी होत नाही. असो, पण एका वर्षात 1 ते 14 महिने ते 15 महिन्याच्या कालखंडात त्यांच्या एका भरती प्रक्रियेचा पूर्ण प्रोसेस संपून जातो आणि जॉईनिंग पण होते, पगार पण सुरू होतो, लक्षात घ्या. त्यामुळे प्रोसेस अगदी फास्ट आहे. आणि शेवटी सेंट्रलची पोस्ट आहे आणि तुम्ही बघू शकता की पदं किती महत्त्वाची आहेत. सगळी ड्रीम असतं पोरांचं, स्वप्न असतं. एकूण जागा ज्या आहेत 25,487, पण या जागा याच राहणार नाहीत. या जागा 100% वाढतील. तुम्ही बघताय की प्रत्येक वेळेला 45,000 प्लस वॅकन्सी निघते एसएससीजीडीची, तर आता पण ते वाढणार आहे, तुम्ही हे लक्षात घ्या. कारण की वॅकन्सीज आहेत, पदं ही मोकळी होणारच आहेत आणि तुम्हाला त्याच्यामध्ये चान्स मिळणार आहे. तर ही पदं एवढीच बघून चालू नका, ती 40-25,000 100% होणार. लिहून घ्या माझं. ज्या वेळेला तुम्ही परीक्षा देणार त्यावेळेला ही पदांची संख्या तुम्हाला 100% वाढलेली दिसणार आहे, कळलं? तर पुरुषांसाठी 23,400, 23,500 पुरुषांसाठी आणि 2,020 फक्त महिलांसाठी. ठीक आहे, महिला तशाही कमी असतात, पण आता प्रमाण वाढलेलं आहे महिलांचं या पदाकडे बघण्याचं आणि या पदाकडे अप्रोच करण्याचं. सो हळूहळू आपण भविष्यात अपेक्षा करूया की जागा पण जास्त निघतील. पे लेवल जे आहे 21,700 ते 69,000 पर्यंत तुम्हाला हे मिळणार आहे. बेसिक पेमेंट पण चांगलं असतं. बघा, पात्रता तर बस एकच पात्रता इथं गरजेची आहे, तुम्ही 10वी उत्तीर्ण पाहिजेत 1/1/2026 पर्यंत. म्हणजे तुम्ही जानेवारी 26ला 10वी उत्तीर्ण हवं, दॅट्स इट, दुसरं काहीच नाहीये.
आणि वय जे आहे तर ते 18 ते 23 मध्ये असावं. हे ओपनसाठी आहे. ओपनसाठी वय जे 18 ते 23 मध्ये असावं लक्षात घ्या. व्यक्ती जो आहे 1/1/2008 नंतर नसावा. 1/1/2008 नंतर नसावा. म्हणजे 8च्या आधीचे सगळे जन्मलेले जे काही आपले मित्रमंडळी आहेत तर तुम्ही सगळे या पदासाठी एलिजिबल आहात लक्षात घ्या. कळलं. त्यानंतर तुम्ही बघू शकता की 2-1 दिनापूर्वी आणि या नंतरचा सुद्धा नसावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. वयात सवलत SC/ST साठी एक लक्षात घ्या. SC/ST साठी तर त्यांना सवलत आहे. तर पुढील 23 + 5 वर्ष ते तिथे एलिजिबल आहेत आणि ओबीसी जे आहेत +3 म्हणजे 26 वर्षापर्यंत एलिजिबल आहेत ओबीसी. हे लक्षात घ्या. पुढे बघूया. म्हणजे हे तुम्हाला पण माहित पाहिजे कारण की या सगळ्या पदांसाठी एज खूप मॅटर करतं. ओपनचे विद्यार्थी 23 पर्यंत एलिजिबल आहेत. त्यानंतर आपण बघतोय की 29 पर्यंत हे विद्यार्थी SC/ST चे एलिजिबल आहेत आणि त्यानंतर ओबीसी विद्यार्थी 26 पर्यंत एलिजिबल आहेत. इथं बघा परीक्षा पद्धती जी आहे तर ती कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची होणार आहे जी मराठी, हिंदी, इंग्रजी, इतर प्रादेशिक भाषा. तर हिंदी आणि इंग्रजी वगळता अजून 13 भाषांमध्ये हा पेपर तुमचा होतो. सो तुम्हाला मराठीमध्ये पेपर देता येतो आणि त्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. स्टडी स्पेस मराठीला सबस्क्राईब करून घ्या आणि भविष्यातील सगळी जी काही तुमची SSC GDची तयारी आहे तर ती आपल्यासोबत होणार आहे. तुम्ही मला आधी पण माझे वेगवेगळ्या चॅनलवरचे व्हिडिओज वगैरे बघितले असतील. मोठा आहे प्लॅटफॉर्म आहे तो. तर तिथं सगळ्यात पहिल्यांदा मराठीमध्ये GD मी स्वतःच घेतलं होतं. गेल्या वर्षीची GDची भरती जी आहे गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी ज्या वेळेला GD मराठीमध्ये आलं होतं सगळ्यात पहिल्यांदा GK मी मराठीमध्ये घेतलं होतं SSC GD साठी. तुम्ही युट्यूबवर सर्च करू शकता. तर जेव्हापासून हे मराठीमध्ये झाले तेव्हापासून आपण प्रयत्नशील आहोत आणि आत्ता अजून फोर्सने आपण काम करणार आहोत लक्षात घ्या. तर इथं तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं नाही. मराठीमध्ये मी तुम्हाला पेपर प्रोव्हाइड करेल, लेक्चर्स घेईल आणि नोट्स प्रोव्हाइड करेल. बॅच बीचचं काही झंझट नाही. फक्त अभ्यास करायचा, सेल्फ स्टडी करायचा आणि पोस्ट काढायची आणि ग्राउंड त्यात सुद्धा टिप्स मी तुम्हाला देणार आहे. आपल्याकडे काही स्पेशल व्यक्ती आहेत जे तुम्हाला टिप्स देतील जे ऑलरेडी भरती आहेत. CRPF म्हणा, BSF मध्ये म्हणा, त्यांच्याशी सुद्धा आपण इथं गप्पा मारणार आहोत. चला तर बघा इथं 80 प्रश्न तुमचे टोटल असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार आहेत म्हणजे टोटल 160 गुणांचा तुमचा पेपर असणार आहे. वेळ आहे 60 मिनिटे. वेळ काय आहे रे तर वेळ तुम्ही बघू शकता 60 मिनिटे हा वेळ आहे. तर बुद्धिमत्ता बघा रिझनिंग. तर इथं जर तुम्ही पाहाल तर 20 प्रश्न हे रिझनिंगचे असणार आहेत. त्यानंतर आपले विषय आपला प्रश्न जो असणार आहे किंवा आपले प्रश्न असतील 20 प्रश्न असतील. GKचे 20 प्रश्न असतील. काही टेन्शन घ्यायची गरज नाही या सेक्शनची. त्यानंतर प्राथमिक एलिमेंटरी मॅथ्स म्हणजे 10वी पर्यंतचं मॅथ्स लिहिलं ना. एलिमेंटरी मॅथ्स तर 10वी पर्यंतच मॅथ्स तुम्हाला इथं विचारलं जाणार आहे आणि त्यानंतर तुम्ही चूज करू शकता तुम्हाला ग्रामर हिंदी घ्यायचंय का तुम्हाला ग्रामर इंग्रजी घ्यायचंय. हा पूर्णपणे तुमचा चॉईस आहे, तुमचा मुद्दा आहे. तर हे तुम्ही करू शकता. अशा प्रकारे हे 80 प्रश्न आहेत आणि त्याचे टोटल 160 गुण असतील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 हे डिडक्शन आहे, नेगेटिव्ह मार्किंग आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा नेगेटिव्ह मार्किंग आहे हे लक्षात घ्या. आणि त्यामध्ये बोनस कोणाला नाही. NCC सर्टिफिकेट C वाल्यांना 5% वाढून मिळतील आणि B वाल्यांना 3 आणि लक्षात घ्या इथं A साठी 2 गुण बोनस असतील. टक्के नाहीये गुण आहे. ज्यांच्याकडे C सर्टिफिकेट आहे त्यांना 5 गुण वाढून मिळतील. ज्यांच्याकडे B सर्टिफिकेट आहे त्यांना 3 गुण वाढून मिळतील आणि ज्यांच्याकडे A सर्टिफिकेट आहे त्यांना 2 गुण वाढून मिळतील. अशा प्रकारे सुद्धा इथं काही आहेत. जर तुम्ही NCC मध्ये आहात तर तुम्ही ऑटोमॅटिकली 4-5 मध्ये प्लसला जाता. पुढे बघा रे शारीरिक चाचणी तुम्हाला बघायची आहे. शारीरिक चाचणीमध्ये बघा इथं उंची हाईट तर पुरुषांची जी उंची आहे तर ती 170 सेमी असली पाहिजे. महिलेची 157 सेमी असली पाहिजे. ST प्रवर्गासाठी पुरुष 162.5 आणि महिला इथं 150 सेमी असल्या पाहिजेत. छाती हा फक्त पुरुषांचा मुद्दा आहे तर 60 सेंटीमीटर न फुगवता आणि किमान 5 सेमी फुगवणे आवश्यक आहे. याच्यापेक्षा जास्त 85 पर्यंत फुगवून तुमचं आलं पाहिजे. शारीरिक क्षमता 5 किलोमीटर धावणे 24 मिनिटांमध्ये. आता बघा फॉरेस्टला तर याच्यापेक्षा कमी आहे तर मग तुम्हाला हे केलंच पाहिजे. फॉरेस्टला तर 23 मिनिटं आहे फक्त. त्यानंतर इथं बघा इथं नाही फॉरेस्टला जास्त आहे तर 1.6 किलोमीटर धावणे ते म्हणजे 8 पॉईंट. इथं महिलांसाठी जे आहे 1.6 किलोमीटर धावणे 1600 मीटर तुम्हाला धावायचं आहे 8.5 मिनिटांमध्ये. लडाख प्रदेशातील उमेदवारासाठी निकष वेगळे आहेत. जे उमेदवार लडाखमधून आहेत तर त्यांच्यासाठी निकष वेगळे आहेत. आणि एक लक्षात घ्या इथं तुम्हाला इतर राज्याच्या मुलांसोबत कम्पीट करायचं नाहीये. तुम्हाला महाराष्ट्रातील मुलांसोबत कम्पीट करायचं आहे. तुम्हाला ही गोष्ट कोणीच नाही सांगत, कोणीच नाही समजवत की तुमच्या मनात एक भीती असते की बाबा आपण कसं कम्पीट करणार वेगळ्या राज्यातील मुलांसोबत. तर तसं बिलकुल नाही.
तुम्ही महाराष्ट्रात तर तुमचं कॉम्पिटिशन महाराष्ट्रातल्या जागांसाठी आणि महाराष्ट्रातल्या मुलांसोबत असणार हे लक्षात घ्या. बिलकुल पण इतर राज्यांच्या मुलांसोबत तुमचं कॉम्पिटिशन नसणार आहे. SSCGD मध्ये महाराष्ट्रातल्या मुलांसोबत तुमचं कॉम्पिटिशन आहे. जसं तुम्ही सरळ सेवेची तयारी करता तशाच पद्धतीचं आहे. तुम्हाला गोष्टी माहीतच नसतात, त्यामुळे एक भीती मनामध्ये असते. तुम्ही NTPCचा विचार जेव्हा करता, तुम्ही SSCचा विचार करता, त्यावेळेला तुम्हाला वाटतं अरे आपण नॉर्थच्या मुलांसोबत कम्पीट कसं करणार. काहीच गरज नाहीये कम्पीट करायची, तुमच्या त्या निकषातच नाहीये. तुम्हाला तुमच्याच राज्याच्या मुलांसोबत कम्पीट करायचंय आणि तुमच्याच राज्यातल्या जागांसाठी तुम्हाला इथे लढायचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे भीती बिलकुलच मनात बाळगायची नाहीये. सगळे मुद्दे मी क्लिअर करणार आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. तर इथं निकष बघा, ग्राउंडचे काय असणार आहेत. 5 किलोमीटर धावणे 24 मिनिटांमध्ये आणि 1.6 किलोमीटर धावणे महिलांसाठी आहे 8.5 मिनिटांमध्ये. आणि त्यानंतर बघा फी जी असणार आहे ओपनवाल्यांना 100 रुपये, सॉरी चुकून ते आपल्याला सवय झाली ना TCS IBPS ची, तर फक्त 100 रुपये मुलांसाठी आणि सर्व महिला SC ST आणि माजी सैनिक उमेदवार जे आहेत तर त्यांच्यासाठी फी आकारली नाही. तर महिलांसाठी फी नाहीये आणि जे विद्यार्थी मुलं पण SC ST आणि म्हणजे माजी सैनिक आहेत त्यांना सुद्धा फी नाहीये. तर हे मुद्दे तुम्हाला लक्षात घ्यायचे. जर तुम्ही तयारी करता आतापासूनच तर तुमच्यासाठी काही खास गोष्टी माझ्याकडे आहेत ज्या तुमच्या तयारीमध्ये खूप मोलाचा वाटा इथं देणार आहेत. तर बघा, तुम्हाला माहिती आहे की SSC ची तयारी करत असताना GK साठी लुसेंटपेक्षा चांगला पर्याय आणि चांगला सोर्स कुठलाच नाहीये. आणि म्हणून मी आता काय करते, लुसेंटच्या सगळ्या नोट्स तयार करते. सगळ्या नोट्स म्हणजे काय, हिस्ट्री नोट, पॉलिटी नोट, जॉग्रफी नोट, सायन्स नोट. त्यातली आपली सगळ्यात पहिली नोट्स तयार आहे ती म्हणजे आपली सायन्सची नोट्स. तर सायन्सच्या नोट्स ज्या आहेत अगदी लुसेंटमधलं बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स सगळं प्रॉपरली मराठीमध्ये तुम्हाला सोपे वाटेल अशा भाषेमध्ये मी घेऊन आलेली आहे, फक्त 69 रुपयामध्ये. तुम्ही बिंदास्त आपलं स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि तिथून हे नोट्स घ्या आणि तुम्हाला ते 100% आवडतील, 100% सोपे वाटतील. कोणत्या पुस्तकाच्या मागं लागायचं नाही, कोणत्या कोर्सच्या मागं लागायचं नाही, हे तुम्हाला मी जाहीरपणे सांगते. तुम्हाला त्याच्यातून काहीच फायदा होणार नाही. जेवढं तुम्ही नोट्स वगैरे स्वतः वाचाल, सेल्फ स्टडी कराल, वाचून पार फाडून टाकाल, तेव्हाच तुम्हाला त्याच्यातून फायदा मिळणार आहे. नाही कोणता कोर्स तुम्हाला फायदा देणार नाही, तुमचं कोणतं पुस्तक ते तसंच पडून राहतं. कोर्स संपून जातो, बघत नाही आपण लक्ष देऊन. आणि कोणताच कोर्स सगळं डिटेल कव्हर करत नाही जेवढं ते पुस्तक कव्हर करते. मी खूप वेळा वाचलंय आणि मला माहिती आहे की सगळे घटक कव्हर होत आहेत. त्यामुळे मी एक एक विषयाच्या नोट्स घेऊन येते आणि अगदी माफकमध्ये. तुम्हाला पैसा खर्चच करू देणार नाही मी कुठे, हे लक्षात घ्या. तर फक्त 69 रुपयामध्ये विज्ञानच्या नोट्स आहेत. तुम्ही आपलं ॲप इन्स्टॉल करून ई बुकच्या सेक्शनमध्ये बघू शकता. आणि करंट अफेअर किती महत्त्वाचा रोल प्ले करतात ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे. तर तुम्ही एक महिन्याचं करंट अफेअर आत्तापासून वाचायला सुरुवात करा, तरच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. कारण की तुमच्या परीक्षेमध्ये रिटर्न खूप महत्त्वाची आहे. हा, ग्राउंडपेक्षा पहिले तुम्ही रिटर्न तर क्वालिफाय झाले पाहिजे, म्हणजे क्वालिफाय तर झाले पाहिजे ग्राउंडसाठी. म्हणून तुम्हाला इथं या 21 रुपयाच्या मंथली मी PDF देते करंट अफेअरच्या. एक वाचून बघा, 100% तुम्हाला ती आवडणार आहे. आणि त्याच्यामध्ये डेटा एवढा जबरदस्त आहे, महिन्याच्या 500+ करंट अफेअर्स मी देते, काहीच जाणार नाही त्याच्या बाहेरून. तर बिंदास तुम्ही ई बुकच्या सेक्शनमध्ये जाऊन करंट अफेअर आणि विज्ञानाचं ई बुक घेऊ शकता. लवकरात लवकर हिस्ट्री, जॉग्रफीच्या सुद्धा ई बुक्स, लुसेंटमधले नोट्स तुम्हाला मिळत आहेत मराठीमध्ये, साध्या सोप्या भाषेमध्ये. मराठीत तयारी करा आणि आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांसोबत लढून तिथं तुम्हाला पोस्ट मिळवायचे, दुसरं काहीच इथं विचार करायचं नाही. थँक्यू सो मच. स्टडी स्पेस मराठीला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. आवडलं, आजचा व्हिडिओ आवडला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला, तुम्हाला तुमच्या मित्राला पाठवू वाटला तर नक्की पाठवा. भेटणार आहोत आपल्या त्या लेक्चर सेशनमध्ये जिथं आपण GKचे लेक्चर सुद्धा सुरू करणार आहोत. थँक्यू सो मच.